1 लाख सबस्क्रायबर आणि मिलियन मध्ये व्ह्यूज असलेलं माझं युट्यूब चॅनल डिमॉनिटाईज झालं. तुम्हाला तर माहितीच असेल, इनऑथेंटिक कॉन्टेंटमुळे लाखो चॅनल डिमॉनिटाईज झालेले आहेत. त्यापैकी माझंही एक चॅनल आहे. मी कुठल्या चुका केल्या ज्यामुळे माझं चॅनल डिमॉनिटाईज झालं आणि त्या तुम्ही करू नये यासाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे. 1.5 वर्षापूर्वी मी माझ्या युट्यूब चॅनलवर स्टोरी व्हिडिओ बनवायला सुरुवात केली. स्टोरी, व्हॉइस ओव्हर पूर्णतः माझं स्वतःचं असायचं. पण मला फेसलेस चॅनल बनवायचं होतं. कारण तेव्हा मी एवढे कॉन्फिडन्स नव्हते की डायरेक्ट कॅमेरा समोर येऊन बोलू शकेल. आता फेस दाखवायचं नाही म्हणून मी माझ्या स्टोरीजच्या अकॉर्डिंग AI इमेजेस बनवून आणि त्याचा उपयोग करून माझ्या स्टोरीज बनवायला सुरुवात केली. त्या स्टोरीला खूप छान रिस्पॉन्स मिळाला. मिलियन मध्ये मला व्ह्यूज यायला लागले, पटापट माझे सबस्क्रायबर वाढायला लागले आणि 4 ते 5 महिन्यात माझं चॅनल मॉनिटाईज देखील झालं. मी एक हाऊसवाईफ आहे. या चॅनलवरून मला थोडीफार अर्निंग व्हायला लागली होती. मी खूप खुश होते. पण जेव्हा माझं चॅनल डिमॉनिटाईज झालं तेव्हा मी विचार केला की जर एवढी मेहनत आणि एवढा वेळ मी जर दुसऱ्या चॅनलवर खर्च केला असता तर आतापर्यंत मी खूप चांगले अर्निंग करू शकले असते. आता मी असं का म्हणते आणि हे चॅनल ओपन केल्याच्या नंतर माझा अनुभव काय होता हे मी तुमच्याबरोबर शेअर करते. आता मी जेव्हा युट्यूब सुरू केलं तेव्हा माझ्या डोक्यात कुठल्याही प्रकारचा प्लॅन नव्हता की कुठल्या प्रकारचे व्हिडिओ बनवायचे. पण क्लिअरिटी मात्र होती की मला फक्त फेसलेसच व्हिडिओ बनवायचे आहेत. त्यात मी बघितलं की स्टोरी व्हिडिओजला चांगले व्ह्यूज मिळतात आणि सबस्क्रायबरही पटापट वाढतात. त्यामुळे मी हा विषय निवडला. मी जे व्हिडिओ बनवत होती ते व्हिडिओ बनवणं सोपं नव्हतं. आधी स्टोरी लिहावी लागायची, त्यानुसार त्याचे AI इमेजेस बनवावे लागायचे आणि त्यानंतर त्याला व्हॉइस ओव्हर करावं लागायचं. असा माझा एक शॉर्ट व्हिडिओ तयार व्हायचा आणि एक शॉर्ट व्हिडिओ बनवायला माझा अख्खा दिवस निघून जायचा. त्यावेळी मी अजिबात विचार केला नाही की या व्हिडिओमधून मला किती अर्निंग होईल, मला किती पैसे मिळतील. फक्त व्हिडिओ बनवत गेले. पण जसा जसा टाइम पुढे गेला तसं तसं मला कळायला लागलं की या चॅनलचं पुढे काही फ्युचर नाहीये. आता माझं चॅनल डिमॉनिटाईज आहे म्हणून मी हे बोलत नाहीये. जरी माझं आता चॅनल मॉनिटाईज असतं तरी हेच खरं होतं. अशा चॅनलचे बरेच प्रॉब्लेम्स आहेत. एकतर या चॅनलवर तुम्हाला रेग्युलर व्हिडिओज टाकावे लागतात. रेग्युलर म्हणजे रोज तुम्हाला एक शॉर्ट व्हिडिओ टाकावा लागतो. दुसरी गोष्ट म्हणजे या चॅनलवर तुम्ही लॉंग व्हिडिओ जास्त टाकू शकत नाही. कारण लॉंग व्हिडिओ बनवायला खूप जास्त टाइम लागतो. खूप टाइम कन्झ्युमिंग असतात. तिसरा आणि सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे या चॅनलवरून तुम्ही युट्यूब व्यतिरिक्त कुठूनही पैसा कमवू शकत नाही. म्हणजेच युट्यूब तुमच्या लॉंग व्हिडिओवर किंवा शॉर्ट व्हिडिओवर जेवढे व्ह्यूज असतात त्याचे तुम्हाला जे पैसे देतं तेवढेच पैसे तुम्ही या अशा व्हिडिओमधून किंवा अशा चॅनलवर कमवू शकतात. तुम्हाला ह्या चॅनलवर कुठल्याही प्रकारचं कोलॅबरेशन किंवा प्रमोशन मिळत नाही. या 1.5 वर्षामध्ये मला एकही कोलॅबरेशन किंवा प्रमोशन मिळालेलं नाही. मी स्वतःच्या एक्सपिरियन्स वरून हे तुम्हाला सांगते. त्यानंतर एफिलिएट प्रोग्राम म्हणजे तुम्ही तुमच्या लॉंग व्हिडिओवर किंवा शॉर्ट व्हिडिओवर जे प्रोडक्ट टॅग करतात ना त्यामधून पण तुम्ही अर्निंग करू शकता. आता असे जे चॅनल्स असतात ना त्या चॅनलवर किंवा असे जे व्हिडिओ असतात ना त्या व्हिडिओवर फक्त तुम्ही माईक, स्टोरी बुक्स किंवा ट्रायपॉड अशाच वस्तू टॅग करू शकतात. या व्यतिरिक्त जर तुम्ही कुठले प्रोडक्ट टॅग केले तर युट्यूब आपोआप ते रिमूव्ह करून टाकतं. त्यामुळे त्या एफिलिएट प्रोग्राम मधून सुद्धा तुम्हाला काही अर्निंग होत नाही. आता या 1.5 वर्षामध्ये मी युट्यूब मधून किती पैसे कमवले हे मी तुम्हाला सांगते. मी माझ्या चॅनलवर जास्तीत जास्त शॉर्ट्स व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. लॉंग व्हिडिओ मी फार कमी बनवते कारण तेच की फार जास्त वेळ लागतो म्हणून. आता लॉंग व्हिडिओ मधून तरी तुम्ही थोडेफार जास्त पैसे कमवू शकतात पण शॉर्ट्स व्हिडिओ मधून तुम्हाला जास्त पैसे मिळू शकत नाही. एक ऍव्हरेज जर सांगायला गेलं तर 3.5 ते 4 लाख व्ह्यूजला तुम्हाला $1 मिळतो. याचाच अर्थ तुम्ही सलग 30 दिवस तुमच्या चॅनलवर शॉर्ट्स व्हिडिओ टाकले आणि त्या व्हिडिओजला तुम्हाला मिलियन मध्ये व्ह्यूज जर आले तर तुम्ही 10 ते 12 हजार रुपये कमवू शकता. हे मी तुम्हाला माझ्या स्वतःच्या एक्सपिरियन्स वरून सांगते. 1 लाख सबस्क्रायबर आणि चांगले व्ह्यूज असून सुद्धा मला 6 महिन्यांमध्ये फक्त 3दा युट्यूब कडून पेमेंट आलं आहे आणि तेही खूप मिनिमम होतं. तुम्ही जर अशा पद्धतीचं चॅनल सुरू करण्याचा विचार करत असाल तर थोडं थांबा. त्याबद्दल थोडी माहिती घ्या. बरेच स्टोरी चॅनल आताही मॉनिटाईज आहेत पण त्यांच्यावर डिमॉनिटायझेशनची तलवार आहेच की. ते कधी डिमॉनिटाईज होतील हे काहीच सांगता येत नाही. माझी 1.5 वर्षाची संपूर्ण मेहनत वाया गेली. आता ते चॅनल कधी मॉनिटाईज होईल हे मी सांगू शकत नाही आणि त्या चॅनलवर मी काम करणंही सोडून दिलेलं आहे कारण त्या चॅनलचं मला काही फ्युचर दिसत नाही. त्याऐवजी मी या चॅनलवर थोडी मेहनत घेतली असती, या चॅनलवर थोडं काम केलं असतं तर मला थोडा तरी सक्सेस मिळाला असता. बरं असो, मला माझा हा एक्सपिरियन्स तुमच्याशी शेअर करायचा होता म्हणून मी हा व्हिडिओ बनवला. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.